सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। गेगाव येथील वन जमिनीवरील अतिक्रमण जेसीबीने हटवले। धसई वन क्षेत्रातील परिमंडळ असनोली अंतर्गत नियक्षेत्र असनोली मधील गेगाव येथील संरक्षित वन सर्वे नंबर 119 यात स्थानिक इस्माकडून वन विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता वन जमिनीवर 26/9 जागेवर अतिक्रमण करून पोल्ट्री फार्म उभारण्यात आले होते। 4 जुलै रोजी उपवन संरक्षण शहापूर सचिन रेपाळ व सहाय्यक वन संरक्षण भाग्यश्री पोले यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे अवैध पोल्ट्री फार्मचे बांधकाम निष्कासित करण्यात आले। सदर कारवाईत वन परिक्षेत्र अधिकारी धसई दर्शन विजय ठाकूर, वन परिक्षेत्र अधिकारी गस्त पथक शहापूर BV चंद्रात्रे, परिवीक्षाधीन वन परिक्षेत्र अधिकारी नारायण दत्ता इंगळे, वनपाल गस्त पथक शहापूर NL भांगरे, वनपाल असनोली वसंत वाल्मिक सांगळे, वनरक्षक पुडशेत RN घोडविंदे, वनरक्षक अल्यानी विजय चौधरी, वनरक्षक शिरगाव उमाकांत आव्हाड, वनरक्षक लेनार्ड खुर्द विद्या फरडे, वनरक्षक हिव जिजा ठाकरे, वनरक्षक पेंढारकर व वनमजूर यांच्यासह जेसीबीच्या सहाय्याने सदरचे बांधकाम तात्काळ निष्कासित करण्यात आले असून वन जमीन मोकळी करण्यात आली आहे। याबाबत वन विभागाकडून अतिक्रमण धारकावर वन गुन्हा नोंद करण्यात आला असून या कारवाईमुळे वन जमिनीवरील अनधिकृतरित्या अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। या कारवाईमुळे भविष्यात वन जमिनीवर अतिक्रमण होण्यास प्रतिबंध लागण्यास मदत होणार आहे। आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे, शहापूर।